काय सांगाल दुहेरी भूमिका उमेदवार पण आहे आणि आज तुझं लग्न पण. काही नाही, आमचं लग्न हे 6 महिने आधीच ठरलं होतं. पण त्यात आता ऑक्टोबरमध्ये इलेक्शनचा प्रोग्राम डिक्लेअर झाला व त्यात आम्हाला संधी मिळाली तर आम्ही हे इलेक्शन लढायचं ठरवलं. त्यात मित्रपरिवार असेल, घरचे असतील किंवा होणारी माझी बायको असेल, त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळे त्यात फार काही अशा अडचणी वाटल्या नाही. आताच मी मतदान करून आलोय आणि संध्याकाळी वऱ्हाड घेऊन नाशिकला जाणार. तर माझं हे सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी आपलं मतदानाचा हक बाजवा. धन्यवाद. कशी संधी मिळाली? मी उच्च शिक्षित आहे, एम.टेक केलेलं आहे, काम करायची एक इच्छा आहे. त्यामुळे आम्ही आमदार साहेबांनी जेव्हा ते इंटरव्ह्यूज घेतले होते, तर तिकडे जाऊन आम्ही आमची इच्छा व्यक्त केली व त्यांनी आमच्यावरती एक विश्वास टाकून ही जबाबदारी आमच्यावरती टाकली आहे व आम्ही ती निश्चितपणे चांगली पार पाडणार असं मला खात्री आहे. प्रचार करताना काय बघू आम्हाला? प्रचार करताना लोकांना मी आहेररूपी वोटच मागितलेत. लग्नही आहे तर आहेररूपी मतदानच करा असं एक मागितलंय व लोकांना सांगितलंही आहे की तुमचा एक सोबतचा माणूस, सोबतचा एक असेल, तुमच्या एरियातला असेल तर तुम्ही त्याच्याकडनं हक्काने कामं करून घेऊ शकता. जे काही रखडलेली कामं आपल्या इतक्या वर्षांपासून राहिलेली आहेत ती आपण करून घेऊया, हे मी लोकांना सांगितलं. काय होईल विजयाच्या बाबतीत काय विश्वास आहे? चांगलं वाटतंय. सध्या तरी चांगली फिलिंग आहे. बघू, लोकांची जर इच्छा असेल तर उद्या नक्कीच विजय आपलाच असेल.